नव्हता उचलत मग मी नयनतारा आंटीला कॉल केलेला. त्यांनी मला सांगितलं तू ऑफिसमध्ये खूप बिझी आहे म्हणून. बट यू नो व्हॉट, बस रिलॅक्स्ड. कारण की ना मला असं भीती वाटत होती की तू त्या गावछाप कमीला भेटायला गेला. पण बरं झालं तिला नाही भेटायला गेला ना, ते बरंच झालं. आणि आतापासून ना तिला भेटायला जाऊ पण नको. हे अति होते आता. कोणाला भेटायचं कोणाला नाही हे तू नाही मला सांगायचं. तू तिच्याबद्दल बोलायची गरज नाही. का नको बोलू? ओ प्लीज, ती कशी आहे ना ते तुला कळतच नाहीये. तुझ्या मागे मागे फिरते, सतत तुझ्याशी गोड गोड बोलते, तुला शेंड्या लावते, तुला फसवते. दॅट्स हर ट्रॅप. ऐक ना, कधीतरी ना वेगळी बडबड कर ना. मला कंटाळा आला याचा. प्लीज स्टॉप दिस नाउ. यू नो व्हॉट, ऍक्च्युली त्या गावछापबद्दल मी का बोलू? हे बोलणं ना मी स्टॉपच केलं पाहिजे. एनिवे, मी इथे तुला हॅपी फ्रेंडशिप डे असं विश करायला आली आहे. अँड दिस इज युअर गिफ्ट. मला ते गिफ्ट नको आहे. आपण काय असे फ्रेंड्स वगैरे नाही होत की तू मला गिफ्ट देशील. सो प्लीज. हां, आपण फ्रेंड्स नाही आहे मग कोण आहे आपण? सांग ना. आपण जर फ्रेंड्स नाही आहे तर काय आपण? एनिवे, मी तुझी बेस्ट फ्रेंड नाही आहे मग कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंड? ती गावछाप कमी. मला काम आहे आणि तुला कॉलेज आहे. सो प्लीज निघ आता. ओके फाईन, आय विल गो. पण ठीक आहे, मी तुझं गिफ्ट इथे ठेवून जाते. यूज इट. ते गिफ्ट घेऊन जा. ओ गॉड, किती क्रँकी आहेस रे तू. तू मला माझ्या गावाकडे नेणार आहे? हं? काय झालं त्याचं? म्हणजे मी काल काय म्हणलो ते तुम्हाला आठवतंय? आठवते म्हणजे समजा आठवते मला. तू असंच बोलली होती ना? होय होय होय, हेच म्हणलं होतं. बसा की तुम्ही. बसा 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 इथं बसा. हां बसा. मला सांगा, तुम्ही आपण कुठं भेटलो आणि इथं कसं काय आलाय तुम्ही? कुठं म्हणजे साई भंडारात भेटलो ना आपण. मंदिरात तू भेटली होतीस मला तिकडच. कमळे, अगं याचा अर्थ काकीला समजा आठवायला लागले. काय ग पोरीनो, असं का बोलायलाय तुम्ही? नाही मला सांगा अजून की तुम्ही कुठल्या गावनं आलाय आणि त्याआधी कुठं होता? कमळी, माझी कमळी. मी माझ्या कमळीला शोधत होतो. माझी कमळी कुठे आहे? माझी कमळी कुठे आहे? माझी कमळी ऐका की, हाय तुमची कमळी हाय. मी म्हणलंय की नाही तुम्हाला, मीच तर सांगितलं तुम्हाला घेऊन जाणार आहे गावाकडं. तुमच्या दवाखान्याचं काम पूर्ण झालं की जायचंय आपण, म्हणलं होतं की नाही मी. बरं त्याआधी आपण आता देवळात जाऊया. तुम्ही पटापट आवरून घ्या. काय निघे, आवरून घे, मी चहा टाकतो. अगं दूध चपलंय. मी घेऊन येतो, तुम्ही आवरून घ्या, लगेच देवळात जाऊया आपण. हा या काकी. होय. पार्वतीताई, हे जरा देवाजवळ ठेवा. हो, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? चला बाबा अंगणातून फिरून येऊ. अरे राजन, बघ ना यांच्याकडे. आज यांचा चेहरा मला काहीतरी वेगळंच सांगतोय. म्हणजे खूप असे उदास आणि कंटाळल्यासारखे वाटतात ते. अहो, काही होतंय का तुम्हाला? आई, आपण बाहेर जातो, लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, पण बाबा मात्र एकाच जागेवर बसून असतात ना. आपण फार फार तर त्यांना अंगणातून फिरून आणतो, जसं काय आपण त्यांना लिमिटेशनच दिलंय. त्यांना कंटाळ येणं साहजिकच आहे आई. बरं बाबा, तुम्हाला आज मी देवळात घेऊन जातो. बघ. अरे पी, त्यात काही मिक्स नाही केलंय. हा, पाणीच आहे. बरं वाटलं? बघितलं, हे असं डील करायचं असतं. प्रत्येक वेळेला धमकावून, आमिष दाखवून, पैसे ऑफर करून माणसाला जिंकता येत नाही. माणसाची तहान काय आहे, त्याला कशाची भूक आहे
हे ओळखावं लागतं. तिची पण काहीतरी तहान असेल ना, काहीतरी गरज असेल. आता मला सांग, आपल्याकडे येणारे सगळे स्टुडंट्स हे काही फक्त आम्हाला एकाच कुठल्या तरी पर्टिक्युलर विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं म्हणून येतात का? नाही की नाही. काही मुलांना CA व्हायचं असतं, काहींना शिक्षक व्हायचं असतं, काहींना इंजिनियर व्हायचं असतं, काहींना डॉक्टर व्हायचं असतं. प्रत्येकाची गरज वेगळी असते ना. तशी हिची सुद्धा काहीतरी गरज असणार, काहीतरी नाईलाज असणार तिचा सुद्धा. तो एकदा ओळखला की झालं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक तरी गोष्ट असते ज्या गोष्टीसाठी तो माणूस सगळं सोडून स्वतः गुहेत धावत येतो. ती सुद्धा येईल. काहीतरी वीक पॉइंट असलाच पाहिजे ना हिचा. ते काय नाही, आज संध्याकाळी 6 वाजता ती कमळी कमळी माझ्या केबिनमध्ये उभी असायची. कारण या रितेश सरपोतदारला नाही ऐकायची सवय नाही आहे.